आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण की माननीय जिल्हा व सत्र विशेष न्यायाधीश महोदय वरोरा यांच्या न्यायालयामध्ये बिहार सरकार व तिथले नितीश कुमार मुख्यमंत्री तसेच मीना मुख्य सचिव आणि त्यागराजन जिल्हाधिकारी गया यांच्या विरुद्ध मी फौजदारी केस ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत दाखल करण्यासाठी केस दाखल केली आहे। केस नंबर 9/2025 आहे। त्यावर आज आर्ग्युमेंट झालं आहे आणि त्यावर जे महाबोधी महाविहार आहे हे मुक्त करण्यासाठी आणि ज्या आत्तापर्यंत जे 140 देशातून जो फंड येत होता तो फंड यांनी विद्रुपीकरण केल्यामुळे त्या मंदिराच्या विहाराचे विद्रुपीकरण केल्यामुळे आणि तो फंड इतरत्र वर्ग केल्यामुळे तसेच तिथल्या अनुयायांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्यामुळे ज्याप्रमाणे शिर्डी शेगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायांना सोयीसुविधा उपलब्ध आहे त्याप्रमाणे तिथे उपलब्ध नसल्यामुळे हे सर्व ग्राउंड घेऊन मी माननीय जिल्हा न्यायाधीश विशेष अभंग साहेब यांच्या न्यायालयामध्ये केस दाखल केलं। त्यांनी आज पूर्ण माझं आर्ग्युमेंट ऐकलं आणि 23 तारखेला यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रकरण आदेशाकरिता ठेवलेले आहे। नेमकं प्रकरण असं आहे की माननीय आमचे जे बौद्धांचे करोडो बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले तथागत गौतम बुद्ध यांच्या जो महाबोधी महाविहार बुद्धगया येथे जे ज्ञान प्राप्त झालं ते मंदिर आज आमच्या ताब्यामध्ये नाही आहे आणि एकीकडे आपण बघतो हिंदूंचे मंदिर त्यांच्या ताब्यात आहे, ख्रिश्चनांचे चर्च त्यांच्या ताब्यात आहे, मस्जिद मुसलमानांच्या ताब्यात आहे, गुरुद्वार शिखांच्या ताब्यामध्ये आहे, जैन मंदिर त्या जैनांच्या ताब्यामध्ये आहे, तर बौद्ध विहार महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात का नाही असा प्रश्नसुद्धा मी उपस्थित केले आहे। आणि माननीय न्यायाधीश महोदयांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की बिहारच्या सरकारमध्ये हे प्रकरण झालं असताना महाराष्ट्रामध्ये कसे काय तुम्ही काय दाखल केले, यावर सुद्धा मी सांगितलं की जर राहुल गांधी व 4 राज्यामध्ये त्यांच्यावर FIR दाखल होत असेल, गुन्हा दाखल होत असेल तर या मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल का होऊ शकत नाही। इक्वल टू बिफोर लॉ आर्टिकल 14 कायद्यापुढे सगळे समान असल्यामुळे आणि हे सर्व न्यायाधीश महोदयांनी ऐकून आता 23 तारखेला यावर आदेशासाठी प्रकरण ठेवलेले आहे। त्यामुळे हे महाराष्ट्रातली नाही तर भारतातली आणि भारतातली नाही तर जगातली पहिली केस असल्यामुळे एखादी लोकप्रतिनिधी करायला पाहिजे काम पण ते करू शकले नसल्यामुळे एक सामान्य नागरिक जबाबदारीनं आर्टिकल 51 भारतीय नागरिक संविधानाच्या आधारे काय करू शकतो हे मी करून दाखवलेलं आहे आणि याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात भारतात आणि भारताच्या बाहेरसुद्धा चालू आहे। कारण हे जगातलं एक आगळं वेगळं प्रकरण झालं की जे दिल्लीला व्हायला पाहिजे, बिहारला व्हायला पाहिजे, ते आज चंद्रपूर जिल्ह्यातील आमच्या ओरोरा तालुक्यामधील एका जिल्हा विशेष न्यायालयामध्ये हे प्रकरण दाखल झालेले आहे आणि यावर माननीय न्यायाधीश महोदयांनी अत्यंत गांभीर्याने प्रकरण घेऊन 23 तारखेला आदेशासाठी प्रकरण ठेवलेले आहे। त्यामुळे कोर्टाच्या निदर्शनाने दिलेले आहे की जर या प्रकरणामध्ये कारण हे तथागत बुद्ध हे फक्त भारतापुरते नसून 140 देशामध्ये बौद्ध धर्मांचा प्रसार झालेले आहे। त्यामुळे जर मला भारतामध्ये न्याय जर मिळाला नाही तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस नेदरलँडला मी हे केस दाखल करणार आहे आणि तिथे सुद्धा मी हे न्याय मागणार आहे। दलवीर भंडारी इथले भारताचे प्रतिनिधित्व करणारे तिथे न्यायाधीश महोदय आहे, असे 21 राज्याचे तिथे 21 देशाचे तिथे न्यायमूर्ती बसलेले आहे, त्यांच्याकडे सुद्धा हा प्रश्न मी उपस्थित करणार असे मी न्यायाधीश महोदयाला ठणकावून सांगितलेले आहे आणि न्यायाधीश महोदयाने सुद्धा हे ऐकलेले आहे। कारण त्यांची मी कापीसुद्धा दिलेली आहे की जर भारतामध्ये एखाद्या प्रकरणामध्ये न्याय मिळत नसेल तर भारतीय संविधानातील आर्टिकल 15, 14 आणि 17 नुसार विदेशामध्ये सुद्धा एक कोर्ट आहे नेदरलँडला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस म्हणून, तिथे आपल्याला न्याय मागता येते आणि जर इथं मला न्याय मिळत नसेल तर मी तिथे सुद्धा न्याय मागण्याची मी न्यायाधीश महोदयांच्या ही बाब निदर्शनास दिलेली आहे। परंतु मला शक्यता आहे कारण 99.99% की इथेच मला न्याय मिळणार आहे आणि न्यायाधीश महोदयांनी यापूर्वीसुद्धा माझे अनेक न्यायाधीश म्हणजे न्याय निर्वाळा दिलेले आहे। त्यामुळे या प्रकरणात सुद्धा 23 तारखेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। कारण हे एकट्या भारताचे नाही तर पूर्ण जगाचे लक्ष या प्रकरणामध्ये लागलेले आहे। हे मी न्यायाधीश महोदय यांच्या निदर्शनास ही बाब दिलेली आहे आणि माननीय न्यायाधीश महोदय हे सर्व बाब ऐकून पुढच्या 23 तारखेला प्रकरण आदेशाकरिता ठेवलेले आहे।